तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। मात्र निवडणूक कोणतीही असो, छत्रपती शिवाजी महाराज मैदान सर्वच पक्षांना सभा आणि शक्ती प्रदर्शनासाठी हवं असतं। पण याच मैदानाच्या विविध प्रश्नांकडे कोणीच लक्ष देत नाही। मैदानातील धुळीचा प्रश्न इतका गंभीर झालाय की वरिष्ठ नागरिक असो किंवा लहान मुलं आणि खेळाडू या सर्वांनाच या त्रासातून जावं लागतंय। याच संदर्भात स्थानिक रहिवाशांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। पाहूयात। स्थानिक रहिवासी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। नेमके काय प्रश्न आहेत या मैदानाचे? या मैदानाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते, अनेक जण सोडवण्यासाठी पुढे आले, मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती हे प्रश्न जे आहेत ते बाजूलाच आलेत आणि राजकारण मात्र होतंय। राजकारण तर होऊ द्या, राजकारणासाठी आता हे निवडणूक आहे त्यामुळे राजकारण होणार, पण आमचा हा विषय जो आहे हा फार पूर्वीपासून आहे। आम्ही जवळ गेली तर 30-35-40 वर्ष व्यायाम करतो। इथं मुलं खेळतात, लहान लहान मुलं आहेत, शाळेतले विद्यार्थी येतात, स्पोर्ट्समॅन इथं खेळाडू असतात। पण हा धुळीचा जो एवढा त्रास आहे, आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा याचा त्रास होतो। आम्ही आता खूप पाठपुरावा केला, पण 1-2 वेळा इथं तयारी झाली 1-2 वर्षापूर्वी, परत ते ठप्प झालं। फंड पण आणला, लोकांनी फंड आणला आणि त्याच्यानंतर असं वाटत होतं की इथं पाण्याचे छिडकाव करतील, पण त्याच्यानंतर काय केलं, याला वाळू आणून टाकली, रेती आणली, ती रेती आणून टाकल्यामुळे आणखी त्याच्यामुळे धूळ निर्माण झाली। सगळ्यांना बोलून झालं, किती वेळा मिटिंगा झालेल्या आहेत, आपला आमदार, ज्येष्ठ नागरिक, इथले चांगले म्हणजे क्वालिफाईड माणसं, त्याच्यामुळे त्यांनाही सांगून आम्ही थकलो। तर आता काय प्रश्न काढावं, आता तुम्हीच त्यातला मार्ग काढा किंवा आता काहीतरी वेगळं हे करायला। जर इलेक्शन आहे, हे आहे, आता गेली 1.5-2 वर्ष सतत इलेक्शन वगैरे चालू आहेत, लोकसभा नंतर विधानसभा, आता हे नगर चौक। आता बघूया, बऱ्याच जणांनी आश्वासनं दिली आहेत, तर काहीतरी वेगळ्या मार्गाने आमचा हा प्रश्न सुटावा। ते इथे क्रिकेट आणि व्हॉलीबॉल वगैरे असे गेम खेळले जातात। ते त्याच्यामुळे धूळ, ते खेळत असताना धूळ खूप उडते। म्हणजे आम्ही आता दुसरा व्यायाम, वॉर्मअपचा व्यायाम वगैरे करत असतो तेव्हा त्या वेळेला धूळ खूप उडते। हा, त्रास होतो, त्रास होतो। जे व्यायाम करतात ना, तुम्हाला कसं काय त्रास होतो का या धुळीचा? धूल का तो ऐसा बहुत प्रॉब्लम हो रहा है कि हम लोग करते हैं वर्कआउट वगैरह तो धूल वगैरह उड़ के आता है, इसलिए हम लोग सेहत बनाने आते हैं तो उसमें धूल की वजह से बहुत दिक्कत हो जाता है, तो उसमें थोड़ा प्रॉब्लम होता है। सब काम होना तो अच्छा ही रहेगा। आपण आज छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये होतो। आपण इथे माझ्या बाजूला पाहत असं अनेक मुलं इथे मैदानी खेळ जे आहेत ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हे खेळत असताना याच मैदानामध्ये धुळीचं साम्राज्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि ही धूळ या खेळाडूंच्या असेल, वरिष्ठ नागरिकांचे असेल, लहान मुलांचे असेल, सर्वांच्याच आरोग्याला धोकादायक ठरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।